मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला राहणार उपस्थित। पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फोडला डान्स बार। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पनवेलमध्ये मनसे आक्रमक। साताऱ्यात शिवसेना युवा सेनेचं कराडमध्ये तीव्र आंदोलन। तर सोलापूरमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात पथसंचलन। साध्वी प्रज्ञा सिंग यांचं वक्तव्य, मोदी योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी माझा छळ होत असल्याचा आरोप। तर सेनेला धक्का देणारा अजून तयार झालेला नाही, भरत गोगावलेंचं वक्तव्य। कामासाठी कितीही पैसे मागा, कारण पैसा आपल्या बापाचा नाही। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य, फक्त तो पैसा योग्यरित्या खर्च झाला पाहिजे, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। गुलाबराव पाटील गिरीश महाजनांमध्ये जुगलबंदी, गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली नाराजी। महसूल विभागात काही अधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजी। मुंबईत आज अनेक गणेश मंडळांमध्ये आगमन सोहळा। आज मोठ्या संख्येनं होणार गणेश मूर्तींचं आगमन। काळा चौकीचा महागणपतीचं 12 वाजता आगमन सोहळा। मिठी नदी घोटाळा प्रकरणात मुंबईत 8 ठिकाणी ईडीचे छापे। या प्रकरणी 47 कोटींहून अधिकची मालमत्ता गोठवली। बँक खाती, मुदत खाती, डीमॅट खात्यांचा समावेश। महापालिकेचे अभियंते, निवृत्त अधिकाऱ्यांवर या संदर्भात कारवाई होणार। महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झालेत। आज नांदणी ते कोल्हापूर मुक पदयात्रा सुरू झाली आहे। नांदणीतून पहाटे 5 वाजल्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली आहे, तर शेकडो कोल्हापूरकर पदयात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील कबूतरखाना पाडण्याच्या विरोधात रॅली। कुलाब्यातील जैन मंदिरापासून रॅलीचं आयोजन करण्यात आलं। ताडदेवमधील 34 मजली इमारतीला नोटीस दिल्याप्रकरणी 17 ते 34 मजल्यावरील रहिवाशांना घर खाली करावं लागणार आहे। हायकोर्टाने आदेश सर्वोच्च न्यायालयाने आता कायम ठेवलेत। साईबाबांच्या पारायण सोहळ्याची भव्य सांगता। गोपाळकाला कीर्तन आणि दहीहंडी फोडून उत्साहात संपन्न। साईबाबांच्या पारायण सोहळ्याची दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता झाली। मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर इथे खंडपीठ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पंढरपुरात वकील अधिवक्ता संघाचा जल्लोष करण्यात आला, तर संघाने पेढे वाटून हा जल्लोष साजरा केला। मीरा भाईंदरमध्ये स्वच्छ भारत मोहीम यशस्वी झाली आहे। स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मनपा आयुक्तांनी जल्लोष साजरा केलाय, तर जल्लोषादरम्यान सफाई कर्मचारी ढोल ताशांच्या गजरात नाचताना देखील दिसून आले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं दुसऱ्या दिवशी देखील बेमुदत उपोषण आहे। तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू आहे। विरारच्या जीवदानी डोंगरावर हजारो झाडांची लागवड करण्यात आली। अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला। कोल्हापुरात वर्षानगरमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोध आहे। पालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला, तर प्रकल्प इतरत्र हलवण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायत कार्यालयातच सरपंच आणि सदस्यांमध्ये हाणामारी झाली। अमरावतीमधील ब्राह्मणवाडा थडी येथील घटना आहे। हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, तर या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।
पालघर जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात झाली आहे. 61 दिवसानंतर जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात आहे. तर मासेमारी सुरू होताच मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली. मागच्या 3 आठवड्यात 29 जनावर दगावल्यानं जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीवर आता बंदी आहे. मुंबईत पहिल्यांदाच कबुतरांना खायला दिल्याबद्दल गुन्हा दाखल झालाय. मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. श्रावण महिन्यातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात पथसंचलन केलं गेलं. हैदराबादच्या रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडो पथसंचलनात सहभागी झाले होते. रवींद्र चव्हाण आता क्रिकेटच्या मैदानात उतरले. रवींद्र चव्हाण एमसीएची निवडणूक लढण्याची शक्यता लोकशाही मराठीला, सूत्रांची माहिती. मुलुंड पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम वर्षभरापासून रखडलंय. पालिकेकडून निधी न मिळाल्यानं हे बांधकाम थांबलं असल्याचं समजतंय. मराठी आमची परमभाषा, अमृता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस एकत्रच आहे. दिव्याज फाउंडेशनच्या कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय. 20 वर्षीय तरुणीवर 2 महिन्यांपासून अत्याचार. वाशिमच्या जवळका येथील धक्कादायक घटना. त्रासाला कंटाळत तरुणीची पोलिसात तक्रार, तर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. अमरावतीतील महिला पोलीस अंमलदार हत्या प्रकरण. आरोपी पती राहुल तायडेने रचला पोलीस पत्नीच्या हत्येचा कट. 2 मित्राच्या मदतीनं पत्नीचा गळा दाबून केली हत्या. पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक. अमरावतीच्या ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच आणि सदस्यांमध्ये हाणामारी झाली आहे. तर ग्रामपंचायत सदस्यांकडून महिला सरपंचाला मारहाण करण्यात आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. एमआयडीसी भोसरी परिसरात दुकानात चोरी करणाऱ्या चोराला अटक करण्यात आली असून 40,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोराकडून हस्तगत करण्यात आलाय. सोलापूरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. सावत्र आईनेच गळा दाबून हत्या केली. मोहोळ तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. सावत्र आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर हत्येचा गुन्हा देखील दाखल झालाय. बोरिवलीमध्ये प्रवासी आणि टीसी मध्ये वाद झालाय. मारहाणीनंतर प्रवाशाची रेल्वे स्थानकावरील कार्यालयात तोडफोड झाली. तर प्रवाशाकडे 2nd क्लासचं तिकीट, तर प्रवासी 1st क्लास मधून प्रवास करत होता. बोरिवली जीआरपी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव प्रकरणी 15 आरोपींना पोलीस कोठडी. 6 ऑगस्ट पर्यंत सुनावली पोलीस कोठडी. दौंडच्या प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी. उल्हासनगरमध्ये तरुणाची हत्या करण्याची घटना घडली आहे. 10 ते 15 जणांच्या टोळक्यांकडून ही हत्या घडली. तर जुन्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी एकाला अटक देखील केली आहे. अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांमध्ये राडा झालाय. चिखलदऱ्याच्या पंचबोल पॉइंटवर पर्यटकांमध्ये राडा. मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पंचबोल पॉइंटवर गाणे गाण्यावरून बाचाबाची झाली. अमरावतीच्या वरुड तालुक्यात विजेची तार अंगावर पडल्यानं शेतकऱ्याचा आणि 2 बैलांचा जागीच मृत्यू झालाय. शेतीवर डवरणी करत असताना ही घटना घडली. बीडच्या तरुणाला अयोध्येचे राम मंदिर उडवून देण्याची धमकी आली आहे. कटात सहभागी होण्यासाठी तरुणाला 1 लाखांची ऑफर. तरुणाकडून शिरूर कासार पोलिसात तक्रार दाखल. बीडमधील केजमध्ये बस स्टँडवर 4 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. वाहनांचं कमी अधिक प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. पंतप्रधान मोदींचं देशातील जनतेला आवाहन आहे. गडचिरोली जिल्हा गट आणि गणांच्या पुनर्रचनेवर 5 आक्षेप नोंदवण्यात आले. आक्षेपांवर 11 ऑगस्ट पर्यंत विभागीय आयुक्त सुनावणी घेणार. जालन्यात तुपेवाडी गावात रस्त्यांची दुरवस्था. 1 किलोमीटर पर्यंतचा रस्ता पावसामुळे चिखलमय. तर रस्ता दुरुस्तीची मागणी.
महादेवी हत्तीणीसाठी लढा सुरूच राहणार. सगळे खोटे अहवाल तयार करून हत्तीणीला वनतारामध्ये ठेवण्यात आलं. माजी खासदार राजू शेट्टींनी हे आरोप केलेत. वाशिममध्ये कामरगाव ग्रामपंचायतीसमोरील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत झाली, तर पोलिसांनी धडक कारवाई करत अतिक्रमण हटवलं. रत्नागिरी लांजा शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. स्थानिक उद्योगधंद्यावर याचा परिणाम झालाय, तर नागरिकांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळते. अकोल्यात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठा आणि चौकांमधील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अकोल्यातील 64 गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलं, तर शेतात पाणी गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. चंद्रपुरातील उखडलेल्या रस्त्यांची सुधीर मुनगंटीवारांनी पाहणी केली. रस्ते दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारण्यात आला. सोलापुरात आशा सेविकांना पैसे देऊन प्रसूतिगृहातील रुग्ण खासगी रुग्णालयाकडे वळवण्याचा गैरव्यवहार समोर आलाय. प्रकरणी 49 आशा सेविकांना नोटीस बजावण्यात आली. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे. खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांनी दावा केलाय. धुळ्यातील नरडाणा MIDC मधील गोडाऊन सील करण्यात आलंय. खतांच्या कंपनीचे हे गोडाऊन कृषी विभागाकडून सील करण्यात आलंय, तर तपासासाठी 12 नमुने देखील घेतलेत. बारमाही शेत रस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, तर 1 महिन्यात अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरहून वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन. वाळूज MIDC मध्ये वृक्षारोपणासाठी राखीव जागेवर अतिक्रमण करण्यात आल्या जमिनीवर कोल्ड ड्रिंक प्लांट उभारला गेला, तर प्लांट मालक शांताराम मिसाळवर या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं चंद्रपूर जिल्हास्तरीय परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि मार्गदर्शन झालं. दादरच्या कबूतरखान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध पाहायला मिळाला. कबुतरांना खाण्याची व्यवस्था करून द्या, अशी नागरिकांची मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात 18 ऑगस्ट पासून कार्यान्वित होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य न्यायमूर्तींची घोषणा. जालन्यातील शेवली इथे तरुणाचं आमरण उपोषण. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर चालक म्हणून घेण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपुरात पांढरकवडा येथील शेतकऱ्यांचं बांबू शेतीला प्राधान्य पाहायला मिळतंय. 12 एकर शेतीत बांबू रुजवला गेलाय. वाशिममध्ये सोयाबीन पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतात फवारणीला सुरुवात झाली. पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. 15 ते 20 तरुणांच्या टोळक्याकडून गाड्या फोडत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. ठोस कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. माहिती आयुक्तांना शासकीय वाहन नाही, सवाल उपस्थित. आयुक्त राहुल पांडे आणि आयुक्त गजानन निमदेव गडचिरोली दौऱ्यावर, मात्र आयुक्तांना शासकीय वाहन नसल्याची बाब समोर. मुंबईत पहिल्यांदाच कबुतरांना खायला दिल्याबद्दल गुन्हा दाखल झालाय. मुंबई पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकमध्ये गांजा विक्री करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. 1,55,000 रुपये किमतीचा सुमारे 5 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. जालन्यात दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. परतूर पोलिसांची कारवाई. 9,40,000 रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. 4,700 रुपयांच्या जवळपास दर पोहोचले.
पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. प्रज्वल रेवण्णाला अत्याचार प्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली आहे. रेवण्णाला 10 लाख रुपयांचा दंडही तर पीडित महिलेला 7 लाखांची भरपाई देण्याचा आदेश आहे. प्रज्वल हा माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू. नंदुरबारमध्ये सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा संदेश देण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न. पालघरमध्ये SBI बँकेच्या ATMवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. रोकड लंपास करून ATMला आग लावली. नागपुरात मद्यधुंद अवस्थेत BMW चालवणाऱ्या आरोपीला अटक. BMW कारमधून पिस्तूलसह जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. मुंबईतील मालाडमध्ये FDAची मोठी कारवाई. 317 बॉक्समधील औषध साठा जप्त करण्यात आला तर कारवाई कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर चाकू हल्ला. 2 जणांनी हा हल्ला केल्याचं समजतंय. निलेश भेंडेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरात जामिनावर सुटताच युवकाला गुन्हेगारी टोळीकडून बेदम मारहाण करण्यात आली. युवक गंभीर जखमी झालाय तर 2 आरोपींना अटक आहे तर अद्याप फरार आरोपीचा शोध सुरू आहे. हिंगोलीत 8 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी हे आदेश काढले. छत्रपती संभाजीनगरात इमारतीच्या लिफ्टचे पार्ट चोरणारी टोळी अखेर जेरबंद करण्यात आली. 3 जणांना अटक तर 1,16,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आलाय. 28 लाखांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आलाय तर आरोपी मात्र पसार. छत्रपती संभाजीनगरात प्रेम प्रकरणातून दोघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर मात्र फरार आहे तर गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरात गुटखा आणि सुगंधी सुपारीतून MD ड्रग्जचं सेवन. एकाला अटक. 15.78 ग्रॅम MD पावडर जप्त. मुख्य तस्कराचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकू हल्ला. 2 अंमलदार जखमी तर आरोपीला अटक. सोलापुरात चोरी करणाऱ्या इराणी टोळीतील आंतरराज्यीय गुन्हेगाराला अटक करण्यात आली. सापळा रचून शहर गुन्हे शाखेची ही कारवाई. 5 तोळे सोने हस्तगत केल्यात आले तर आरोपीवर उत्तर प्रदेशातही गुन्हे दाखल आहेत. 1200 शिवभोजन केंद्रांवर संकटाची कुऱ्हाड. राज्य सरकारकडे 6 महिन्यांपासून देयक थकली. शिवभोजन केंद्र आता बंद पडण्याच्या मार्गावर.